नमस्कार. I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. आपण आज बघणार आहोत पत्रलेखन, लेटर रायटिंग. माझा एक व्हिडिओ इन्फॉर्मल लेटरसाठी एक व्हिडिओ बनलेला आहे. त्याच्यात तुम्ही इन्फॉर्मल लेटर किंवा अनौपचारिक पत्र कसं लिहायचं हे त्यामध्ये तुम्ही नक्की बघू शकता. आज आपण बघणार आहोत फॉर्मल लेटर किंवा औपचारिक पत्र. औपचारिक पत्र औपचारिक पत्र हे कधीही पर्सनल असत नाही. हे एखाद्या संस्थेसाठी असतं. एखाद्या संस्थेला तुम्ही काहीतरी तुमचं काहीतरी रिक्वायरमेंट असते, तुम्हाला काही तिथे सबमिट करायचं असतं किंवा त्यांच्याकडून काही घ्यायचं असतं. अशा वेळेला ते फॉर्मल लेटर आपल्याला तयार करावं लागतं. धरून चाला, एका बँकेसाठी तुम्हाला पत्र लिहायचं आहे. बँकेमधून तुम्हाला चेकबुक घ्यायचं आहे, धरून चला. तर त्या चेकबुकसाठी तुम्हाला एक रिक्वायरमेंट टाकावी लागते, एक रिक्वायरमेंट सांगावी लागते की बाबा मला तुमच्या बँकेचं चेकबुक हवं आहे. तर ही जी रिक्वायरमेंट आहे, ही जी तुमची मागणी आहे, त्या मागणीसाठी तुम्ही हे पत्र लिहिताय. तर हे कसं लिहायचं त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करूया. तर काय करायचं, तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की मला चेकबुक हवं आहे. हा तुमचा उद्देश झाला, त्या पत्राबद्दलचा. पत्राचा विषय झाला. पत्राचा विषय काय आहे, तर तुम्हाला चेकबुक हवं आहे, हा तुमचा विषय झाला. आता लिहायचं कसं, तर एका कुठल्या तरी बँकेला तुम्हाला हे चेकबुक मागायचं आहे. तर बँकेचं नाव काय आहे हे सुरुवातीला लिहायचं. मॅनेजर, बँक ऑफ बरोडा किंवा महाराष्ट्र बँक. आता पोस्टसुद्धा बँक आहे, तर तिथं तुम्हाला पोस्ट ऑफिस, मॅनेजर पोस्ट ऑफिस. तर इथे असं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ब्रँचचं नाव लिहावं लागतं. आता ती ब्रँच कुठं आहे, तर तुम्ही विचार करा, ती विरारमध्ये आहे किंवा ती दादरमध्ये आहे. तर तिथं दादरची एरिया कुठली, तिथं खाली ती एरिया लिहायची. दादर, मुंबई, पिनकोड नंबर अमुक अमुक. तर हे झाला सुरुवात झाली. तर ह्या सुरुवातीच्या तिथे त्याच्यानंतर तुमचा विषय येईल. ही सुरुवात झाल्यानंतर खाली काय येईल, महोदय. तुम्ही ॲड्रेस करायला पाहिजे ना कुणाला तरी. मॅनेजरना तुम्ही ॲड्रेस करताना मॅनेजर असं तिथे ॲड्रेस करून नाही चालत, तर तिथं महोदय 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 लिहिल्यानंतर खाली तुमचं पहिलं वाक्य येईल, विषय. विषयच्या पुढे एक छोटीशी रेघ द्यायची आणि त्याच्या पुढे लिहायचं बँकेतून चेकबुक मिळण्याबाबत. आता हे तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला तुमचं काय होतं, ह्या बँकेमध्ये तुमचं जेव्हा पत्र जाईल ना, तर त्यावेळेला पत्र जी बँकेत त्या बँकेच्या ब्रांचमध्ये जेवढी काही पत्र येतात ती सगळी एकाच ठिकाणी येतात. तर एकाच ठिकाणी आलेली पत्र वेगळ्या वेगळ्या विषयासंबंधात असू शकतात. कुणाला चेकबुक पाहिजे असतं, कुणाला आणखीन काय, कुणाला पैसे काढायचे असतात, कुणाला अजून काय, असे सगळे ती विषय वेगळे वेगळे विषय असतात. तर तुमचं जे आहे तो विषय कुठला आहे, तर तुम्हाला चेकबुक पाहिजे. तर मग चेकबुक हा विषय तिथं आल्यानंतर चेकबुक इश्यू कोण करतं, चेकबुक देतं कोण, ते तयार कोण करतं, त्या ब्रांचकडे त्या विभागाकडे तुमचं हे पत्र तुमचं त्या विभागाकडे जातं. ते सॉर्टिंग केलं जातं की कुठल्या कुठल्या विभागाला कोणती कोणती पत्र आहेत. तर तुमचं कुठे जाईल, तर ते जाईल चेकबुक विभागाकडं. तर चेकबुक विभागाकडं तुमचं पत्र गेल्यानंतर ते जे ऑफिसर असतात चेकबुक पाहणारे, तर त्या ऑफिसरांच्या हातामध्ये हे पत्र तुमचं जातं. मग ते बघतात की विषय काय आहे. विषय हा आपल्या संबंधितच आहे. कुठल्या संबंधामध्ये, तर चेकबुक मिळण्याबाबत. तर हे तुम्ही तिथे लिहिलं, चेकबुक मिळण्याबाबत. आता ह्याच्यानंतर काय करायचं, त्याचे डिटेल्स तुम्हाला द्यायचे असतात. तर कुठले डिटेल्स, तर तुमचं नाव काय, माझं नाव अमुक 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 अमुक.
आणि त्याच्या पुढे तुम्हाला काय द्यायचं आहे, तर तुमच्या खात्याचा नंबर द्यावा लागतो आणि तो नंबर तुम्हाला तुमच्या बँक पासबुकमध्ये, तुमच्या बँकबुकमध्ये तो नंबर असतो. तर तो नंबर बघायचा आणि तो तिथे लिहायचा की हा माझा नंबर आहे. तर त्या नंबरवरती ते बघतात की बाबा ह्या खात्यामध्ये किती पैसे आहेत, काय आहेत, त्याचे सगळे डिटेल्स त्यांच्याकडे असतात. तर ते डिटेल्स बघितल्यानंतर ते ठरवतात की बाबा ठीक आहे, या खातेदाराला आपल्याला चेकबुक द्यायला हरकत नाही. तर मग ते चेकबुक तयार होतं आणि तुमचा खातं नंबर तिथे जेव्हा मिळतं त्यांना, तेव्हा तुमच्या खात्या नंबरवरतीच त्यांना चेकबुक द्यायचं असतं. आता हे काय झालं, तुमचे सगळे मध्यभागामध्ये डिटेल्स आले. तुमचं नाव, तुमचा खाते नंबर, तुमचं त्यांना हेही तुम्ही लिहायला लागतं की तुमच्या ब्रांचमध्ये माझे खाते आहे आणि माझा खाते नंबर अमुक अमुक आहे. तर ह्या संदर्भामध्ये मला तुम्ही चेकबुक द्यावं अशी मी तुम्हाला विनंती करत आहे. आता हे झालं मधला भाग. त्याच्यानंतर काय आलं, तुमचा विश्वासू अमुक अमुक तुमची सही खाली असते, त्याच्या खाली कंसामध्ये तुम्ही तुमचा नाव लिहायचं असतं आणि त्याच्या खाली, हेही महत्वाचं आहे बरं का, त्याच्या खाली तुमचं नाव, तुमचा पूर्ण पत्ता आणि संबंध, तुमचा पूर्ण पत्ता तिथं आला पाहिजे. प्रत्येक पत्राला खाली तुमचं पत्ता आलाच पाहिजे. हे झालं, हा झाला फॉर्मॅट. ह्या फॉर्मॅट प्रमाणेच पत्र लिहावं लागतं. जेव्हा फॉर्मॅट हा असा असतो त्यावेळेला 5वी पासून ते 10वी पर्यंत हा फॉर्मॅट तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येण्याची भरपूर शक्यता आहे. याचं कारण काय आहे, तर 10वी नंतर किंवा 12वी नंतर तुम्ही अशी अनेक पत्र लिहायला लागता आणि हे लिहिताना तुम्हाला अडचण येऊ नये. आता अजून एक तुम्हाला उदाहरण सांगते. काय आहे, आता तुम्ही तुमच्या शाळेमध्ये लायब्ररीचे तुम्ही विद्यार्थी प्रतिनिधी आहात आणि विद्यार्थी प्रतिनिधी या नात्यानं तुम्हाला लायब्ररीसाठी काही पुस्तकं मागवायची आहेत आणि काही जी पुस्तकं मागवायची आहेत त्याची लिस्ट तुमच्याकडे आहे. तर असं जर पत्र लिहायचं झालं तर कसं लिहायचं, तर हे बघ, आता एक लक्षात घ्या. आता तुम्हाला एक एक प्रकाशन असतं. प्रकाशन म्हणजे ज्या ठिकाणी पुस्तकं छापली जातात आणि प्रकाशित केली जातात, तिथं ते प्रकाशन जे असतं त्या प्रकाशनाला हे तुम्हाला पत्र लिहावं लागतं. तर त्या प्रकाशनाचं नाव तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये दिलेलं असतं. तर प्रकाशक तुम्ही कसं लिहायचं, प्रकाशक अमुक अमुक प्रकाशन, ज्या ठिकाणी ते प्रकाशन होतं धरून चाला, ते नाशिकमध्ये प्रकाशन आहे, नाशिकचा पत्ता आणि खाली नाशिकचं जे पिनकोड नंबर आहे ते, हे सगळं वरती येईल. प्रकाशक, नाशिकचा पत्ता, नाशिकचा त्या ठिकाणचा प्रकाशनाचं नाव, प्रकाशनाचं व्यवस्थित नाव लिहायचं, त्याच्या खाली नाशिकचा पत्ता आणि नाशिकचा पिनकोड नंबर, हे सगळं तिथे ओळीनं येईल. आणि ओळीनं आल्यानंतर तुम्ही खाली काय लिहायचं, महोदय. महोदय नाही, आधी पहिल्यांदा महोदय लिहायच्या आधी विसरू नका बरं का, विषय लिहायला. विषय लिहायचा पुस्तके मागवण्याबाबत. पुस्तकाची किंवा पुस्तक मागवण्याबाबत असं लिहिलं तर त्यांना लक्षात येईल की ह्यांना पुस्तकं हवी आहे. एखादं प्रकाशन जर मोठं असतं, एखादं खूप मोठं असेल, तिथे अनेक पुस्तकं तयार होत असतात, प्रकाशित केली जातात. तर तुम्हाला जी पुस्तकं हवी आहेत ती पुस्तकं त्यांच्या प्रकाशनाच्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये ती पुस्तकं आहेत ते त्यांच्या त्या डिपार्टमेंटकडे ते जातं. आता काही पुस्तकं असतात ऐतिहासिक असतात, काही सायंटिफिक असतात, काही एंटरटेनिंग असतात, अशी जी वेगळी काही आध्यात्मिक असतात. आता तुम्हाला पुस्तकं जी पाहिजे आहेत तर ती तुमची सायंटिफिक जर असतील तर ते सायंटिफिक विभागाकडं ते तुमचं पत्र जाणार. आता तुम्ही विषय लिहिला पुस्तकं मागवण्याबाबत, त्याच्या खाली काय आहे, मी अमक्या अमक्या शाळेचा
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने खालील पुस्तके आपल्याकडून मागवत आहे. किंवा छोटी छोटी वाक्य करा तरी हरकत नाही. मी ह्या शाळेचा विद्यार्थी आहे. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपल्याकडून पुस्तके मागवत आहे. दुसरं वाक्य झालं. तिसरं वाक्य, पत्रासोबत पुस्तकांची लिस्ट दिलेली आहे, पुस्तकांची यादी दिलेली आहे. त्याप्रमाणे आपण ही पुस्तके ह्या शाळेच्या पत्त्यावर पाठवून द्यावी. छोटी छोटी वाक्य करा, मोठी वाक्य करू नका. मोठी वाक्य केली ना की त्याचा अर्थ कधी कधी बदलण्याची शक्यता असते. तर तुम्ही छोटी छोटी वाक्य केली ना की तो अर्थ बरोबर समोरच्याला समजतो. तर समोरच्याला अर्थ व्यवस्थित समजण्याच्या दृष्टीनं तुम्ही छोटी छोटीच वाक्य बनवा. आणि मग ती बनवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्या छोट्या छोट्या वाक्यातून व्यवस्थित अर्थ समोरच्याला नक्की समजतो. तर ह्यानंतर काय करायचं, आपला विश्वासू खाली नाव लिहायचं आणि त्याच्या खाली विद्यार्थी प्रतिनिधी अमुक अमुक शाळा. मग पाठवायचं कुठे, शाळेकडे पाठवायचं आहे. कारण शाळेचे तुम्ही प्रतिनिधी, रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्ही इथे पत्र लिहित आहात. तर तुम्ही काय खाली काय लिहायचं, शाळेचं नाव लिहायचं, शाळेचा पत्ता लिहायचा आणि शाळेचा फोन नंबर असेल तर तोही लिहायचा. किंवा जबाबदार व्यक्ती जे असतील त्यांना तुम्ही विचारा की फोन नंबर खाली लिहायचा झाला तर कुणाला लिहायचा, कुणाचा नंबर लिहायचा. तर तो जर लायब्ररियनचा लिहायचा असेल तर त्यांच्याकडून तुम्हाला फोन नंबर घ्यावा लागेल आणि तो तिथं फोन नंबर करायचा, लिहायचा. हे कशासाठी, तर जेव्हा तुम्ही एखादं ऑर्डर करता, एखादं पुस्तक ऑर्डर करता, तर ते समजा नसेल तर त्याच विषयाचं दुसऱ्या लेखकाचं ते जर पुस्तक, त्या विषयाचंच दुसऱ्या लेखकाचं जर पुस्तक असेल तर ते तुम्हाला विचारतील की बाबा हे पुस्तक नाही आहे, त्याच्याऐवजी हे पुस्तक तुम्हाला पाठवलं तर चालेल का, हेही पुस्तक तितकंच चांगलं आहे. मग तुम्ही विचारू शकता की त्याच्यामध्ये हे टॉपिक्स आहेत का, हे तुम्हाला पाहिजे असेल तर ते टॉपिक्स त्या जर पुस्तकात असतील तर तुम्हाला त्या पुस्तकाचा उपयोग होणार. ते टॉपिक्स तिथं असतील, ते तिथे जर संबंध त्या सगळ्या गोष्टींचा असेल अभ्यासक्रमाच्या दृष्टीनं किंवा माहितीच्या दृष्टीनं, ते जर तिथे असेल त्या पुस्तकात तर त्या पुस्तकाचा उपयोग होईल. तर अशा रीतीनं ते तुम्हाला विचारू शकतात की बाबा हे पुस्तक नाही आहे, हे पाठवू का, हे पुस्तक अजून एक वेगळं चांगलं आहे, याच विषयातलं आहे, ते पण तुम्हाला पाठवू का. तर मग तुम्ही विचारू शकता फोनवरती जेव्हा ते विचारतात की बाबा त्याची किंमत काय आहे. तर ती किंमत शाळेकडून सँक्शन व्हावी लागते. ती जी किंमत असते त्याप्रमाणे त्याची जी टोटल होते त्या किमतीची, ती किंमत जी आहे ती शाळेकडून त्या प्रकाशनाला पोचवली जाते. तर अशा वेळेला तुम्हाला शाळेमध्ये जबाबदार व्यक्तीला किंवा तुमच्या लायब्ररीला तुम्हाला विचारता येईल की बाबा हे पुस्तक नाही आहे, हे आहे, हे अधिक एक पुस्तक चांगलं आहे, ते विचारतायत की हे पुस्तक तुम्हाला चालेल का. तर अशा वेळेला तुम्हाला निर्णय घ्यायला एक जबाबदार व्यक्ती तुम्हाला मदत करू शकते की बाबा हे पुस्तक पाठवा किंवा नका पाठवू. तर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला खाली तुमच्या पुस्तकाची संपूर्ण यादी द्यावी लागते. आता ही यादी देताना तुम्हाला त्यांना ही पण माहिती द्यावी लागेल की पुस्तकाचं नाव, पुस्तकाचा लेखक आणि हे संबंध समजा 5 पुस्तकं तुम्हाला मागवायची आहेत. तर पुस्तकाची 1, 2, 3, 4, 5 आणि ती 5 नावं, ती पुस्तकाचा लेखक आणि प्रत्येकाची कॉपी किती हवी आहे. 5 पुस्तकं जर प्रत्येकी 2-2 कॉपीज हव्या असतील तर त्याप्रमाणे तुम्हाला त्याचे डिटेल्स लिहावे लागतील. हे सगळं तुम्हाला खालीपर्यंत व्यवस्थित ती पूर्ण माहिती त्या प्रकाशकांना तुम्हाला पाठवावी लागेल. आता ही माहिती पाठवल्यानंतरच प्रकाशकांना कळतं की बाबा ही 5 पुस्तकं इतक्या प्रत्येकाच्या इतक्या कॉपीज ह्या शाळेला हव्या आहेत. आणि मग त्याप्रमाणे ते पॅक करून किंवा तुम्हाला ते सांगू शकतात की बाबा याची किंमत एवढी आहे,
तुम्ही चेकनी किंवा डीडीनी कसं पाठवायचं ते त्यांना विचारता येईल तुम्हाला, की बाबा ही पुस्तकं कशी तुम्हाला याची किंमत कशी पाठवायची. तर हे तुम्हाला त्याप्रमाणे त्यांना पैसे पाठवावे लागतील. ही सगळे डिटेल्स लक्षात घेऊन तुम्हाला ते पत्र लिहावं लागेल. तुमचा मधला जो पॅरेग्राफ असेल ना, तिथं तुम्हाला हे ॲड करता येईल. कुठलं तर ह्याची किंमत एकंदर ह्याचं बिल किती होईल, याचं एकंदर पैसे किती होतील ते आम्हाला कळवल्यास आपल्याला पैसे पाठवणे सोयीचे होईल. आणि हे पैसे कसे पाठवायचे तेही आपण कळवावे. हे तुम्हाला व्यवस्थित मधल्या पॅरेग्राफमध्ये हे लिहायचं आहे. आता हे लक्षात आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पुस्तकं मागवल्यानंतर त्याचे स्टेजेस काय काय होऊ शकतात. तर त्या स्टेजेसप्रमाणे आपल्याला ते कसं मागवायचं आहे, त्याचे काय डिटेल्स आपल्याला पाठवायचे आहेत, त्याचे डिटेल्स त्यांच्याकडनं काय आपल्याला हवे आहेत. आता तुम्हाला डिटेल्स लागतील कुठले, तर पैसे किती पाठवायचे, आणि त्यांना कुठले डिटेल्स लागतील, पुस्तकाचं नाव, पुस्तकाचे लेखक आणि त्याच्या तुम्हाला कॉपीज किती हव्या आहेत, हे सगळे डिटेल्स त्यांना लागतील. तर अशा रीतीनं तुम्ही एखाद्या लायब्ररीचे जे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जर पत्र लिहिणार असाल तर त्याप्रमाणे याचे सगळे तुम्हाला डिटेल्स लिहावे लागतील. आणि हे झालं फॉर्मल लेटर. अजून एक प्रकार आपण बघूया. आता अजून कुठला बघायचा, तर एखाद्या व्यक्तीला, तुम्ही 12वी झालात, ग्रॅज्युएशन झालं, मोठे झालात तुम्ही, तर तुम्हाला एखाद्या कंपनीला पत्र लिहायचं झालं तर कंपनीचं नाव काय, कंपनी कुठे, मॅनेजरना लिहायचं आहे तुम्हाला तर मॅनेजर अमुक अमुक कंपनी, त्याचा पत्ता, त्याचा खाली संबंध, त्याचे आता ही मुंबईची कंपनी असेल तर मुंबईचे जे भाग आहेत त्यात दादर भाग असतो किंवा सांताक्रूज भाग असतो, कुठं पवई भाग असतो, तर ह्या भागामध्ये कुठे कुठे ते ऑफिस आहे त्याचा पत्ता लिहायचा. नंतर मुंबई पिनकोड नंबर अमुक अमुक. आणि त्या ठिकाणी तुम्ही हेही लिहू शकता की त्या ठिकाणी ज्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करणार आहात त्यांचा जर असेल तर फोन नंबर सुद्धा लिहू शकता. तर खाली काय पुढे काय लिहायचं, महोदय. महोदय हे लिहायला अजिबात विसरायचं नाही, महोदय. आणि खाली विषय लिहायला विसरायचं नाही, विषय. तर विषय तुमचा काय असू शकेल, जो असेल तुम्हाला पेपरमध्ये हा विषय दिलेला असतो की बाबा तुमच्या कंपनीमध्ये नोकरी मिळण्याबद्दल, हे असं सुद्धा असू शकतं. तर तुम्ही जेव्हा मोठे व्हाल त्यावेळेला तिथे आपल्या कंपनीमध्ये नोकरी मिळण्याबाबत, आता नोकरीचं तिथे जागा कोणती आहे, तर जागा अमुक अमुक आहे, तिथे तुम्हाला मॅनेजरची नोकरी पाहिजे असेल तर मॅनेजरच्या पदासाठी एवढं तुम्ही तो विषय लिहू शकता. मग पुढे लिहायचं की आपल्या कंपनीमध्ये ह्या पोझिशनची जागा रिकामी आहे, ह्या माहितीवरून मी आपल्याला हे पत्र लिहित आहे. तर तुमची संबंध खाली माहिती द्यावी लागते. तर तुम्ही तुमचं नाव काय, तुमचं शिक्षण काय आहे हे तुम्ही स्वतंत्र कागदावरती पण लिहू शकता आणि त्याला ते जोडू शकता. तर तिथे तुम्ही काय लिहू शकता, तर माझी पूर्ण माहिती सोबत जोडलेली आहे, ती माहिती जरूर पाहावी. हे तुम्ही लिहिलं की मग ती माहिती स्वतंत्रपणे ते जे कोणी असतील तिथले ऑफिसर, आता तुम्हाला जी जागा, तुम्ही ज्या जागेसाठी हा अर्ज करता आहात ते जे डिपार्टमेंट असतं तर त्या डिपार्टमेंटकडे हे पत्र जाणार. मग हे पत्र गेल्यानंतर संबंधित ऑफिसर जो असतो तो हे पत्र व्यवस्थित वाचतो. त्याच्याबरोबर तुम्ही तुमची जी माहिती लिहिलेली असते ती दिलेली आहे ती संबंध वाचतो आणि तुम्ही त्या पोझिशनला योग्य आहात की नाही ह्याचा ते निर्णय घेतात. आणि त्याप्रमाणे मग इंटरव्ह्यूचा कॉल पुढचं जे प्रोसिजर असतं ते केलं जातं. तर याच्यानंतर प्रत्येक पत्राला डाव्या बाजूला खाली तुमचा पत्ता लिहायला विसरू नका. कारण काय आहे, हा फॉर्मॅट आहे. फॉर्मॅटमध्ये तुम्ही मध्ये काय जे लिहिलेलं, मधला जो पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय डिटेल्स लिहिलेले आहेत याला विशेष महत्त्व असत नाही.
विशेष विशेष असं म्हणते मी, महत्त्व असतं नाही असं नाही, पण जेव्हा फॉर्मॅट असतो त्या प्रत्येक ठिकाणाला, प्रत्येक ठिकाणी तुम्ही पत्ता लिहिलाय का, तारीख लिहिलेली आहे का, विषय लिहिलेला आहे का, खाली तुम्ही आपला विश्वासू असं लिहिलेलं आहे का, त्याच्या खाली तुमचा पत्ता दिलाय का, हे सगळं बघितलं जातं. आणि हे बघितल्यानंतरच तुम्ही त्या फॉर्मॅटमध्ये पत्र लिहिलंय की नाही याच्याकडे परीक्षकाचं लक्ष असतं आणि त्या फॉर्मॅटला तुम्हाला मार्क मिळतात. फॉर्मॅटला हे विसरू नका. फॉर्मॅट हा अत्यंत महत्त्वाचा. जेव्हा तुम्ही योग्य तऱ्हेनं फॉर्मॅट लिहिता त्यावेळेला तुम्हाला त्यामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळतात. तेव्हा हे जास्तीत जास्त मार्क मिळवण्याच्या दृष्टीनं फॉर्मॅट व्यवस्थित तयार करा. आणि फॉर्मॅट व्यवस्थित तयार करताना वरती तुम्ही ज्यांना पत्र लिहिताय त्यांचा पत्ता आणि खाली तुमचा पत्ता हे सगळं व्यवस्थित आलंच पाहिजे. तर हे तुम्ही फॉर्मॅट जे मी आत्ता सांगितले ते फॉर्मॅट व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे त्या फॉर्मॅटप्रमाणे तुम्ही पत्र लिहा. कुठलंही पत्र लिहिताना फॉर्मॅट चुकायचा नाही. आणि मुख्य म्हणजे इन्फॉर्मल लेटर लिहिताना सुद्धा खाली तुमचा पत्ता लिहायला विसरू नका. प्रेषक किंवा कडून कडून असं लिहिलं तरी हरकत नाही, पण तिथे खालच्या बाजूला डावीकडे तुमचा पत्ता हा आला पाहिजे. हे प्रत्येक ठिकाणी वरती ज्यांना ॲड्रेस करतो त्यांना वरती पत्ता लिहायचा आणि जे ॲड्रेस करतात त्यांचा पत्ता खाली येतो. तर हा फॉर्मॅट तुम्ही बिलकुल विसरू नका आणि प्रत्येक ठिकाणी हा फॉर्मॅट ज्या ज्या पद्धतीचा फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट तिथं तुम्ही यूज करा. तिथे तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या आणि हा उपयोग केल्यानंतर त्या फॉर्मॅटप्रमाणे तुम्ही जर त्याचा उपयोग व्यवस्थित केला तर तुम्हाला मार्क व्यवस्थितच पडतील. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.